कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचा 45वा वर्धापन दिन दादरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी भीमराव आंबेडकर आणि माजी न्यायाधीश CL थूल यांनी केलं। तसेच उत्तमराव खोब्रागडे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी राज्य परिवहन मंडळात कार्यरत असताना कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलताना आपले अनुभव सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते। कास्ट्राईब राष्ट्रीय परिवहन मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत त्या संघटनेचा आज वर्धापन दिन आहे 45 आणि त्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी भीमरावजी आंबेडकर। सर, काय सांगाल तुम्ही आज या वर्धापन दिनी तुम्ही उपस्थित आहात? कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाहीयेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज कास्ट्राईब कर्मचारी युनियनचा 45वा वर्धापन दिन आणि ह्या वर्धापन दिनाला त्यांना संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। अनेक वर्षापासूनची ही संघटना आहे। 45 वर्ष ही संघटना चालते हेच खरं म्हणजे गौरवान्वित आहे असं मी समजतो। अनेक प्रश्न आज त्यांचे प्रलंबित आहेत। एक म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जो वेतन मिळतं ते वेतन ह्या ST कामगारांना मिळत नाही, हा यांची मेजर मागणी आहे। त्याचबरोबर ह्यांची मागणी आहे की ह्यांना रिटायरमेंटच्या नंतर जे पेन्शन मिळायला पाहिजे ते पेन्शन स्कीम देखील लागू करा, ही दुसरी त्यांची मागणी आहे। तिसरी मागणी ह्यांची अशी आहे की जे STचे आगर आहेत, डेपोज आहेत, ते डेपोज आता प्राईम ठिकाणी शहराच्या ठिकाणी आलेले आहेत आणि ती प्राईम जमीन विकण्याचा ह्या सरकारचा डाव। या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी ह्या वर्धापनाच्या दिवशी ह्या सगळ्याची चर्चा झाली। येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे नागपूरला होईल तिथे त्यांचा मोर्चा वगैरे निघेल आणि लोकांना चेतावणी देण्यात येईल की हे प्रश्न प्रलंबित आहे। जेव्हा जेव्हा सरकार स्थापन होतात नव्याने या महाराष्ट्रामध्ये तेव्हा वेतनाचा मुद्दा निघतो, आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला वेतन देऊ, पण असं होत नाही। या सगळ्या गोष्टीचा प्रायव्हेटायझेशनला यांचा विरोध आहे। STचं प्रायव्हेटायझेशन करून नका, कॉन्ट्रॅक्ट बेसिसला यांचा विरोध आहे। या सगळ्या गोष्टीसाठी आज वर्धापनाच्या दिवशी ह्या सगळ्या चर्चा झाल्या। येणाऱ्या काळामध्ये त्यांची नीती ठरलेली आहे। सरकार बरोबर रोडची लढाई करण्यासाठी ते सगळे तयार झालेले आहे। कारण त्यांनी बघितलेलं आहे की ह्या मुंबईमध्ये जो गिरणी कामगार होता, गिरण्या होत्या, तो गिरणी कामगार आणि गिरण्या कशा उद्ध्वस्त केल्या या सरकारने, ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं ही आखरी लढाई आहे आणि आखरी लढाई ही सरकारची रोडवरची लढाईमध्ये आम्ही देखील राजकीय पक्ष आपल्या बरोबर आहोत आणि न्यायासाठी आम्ही देखील आपल्या खांद्याला खांदा लावू आणि ही लढाई आपण जिंकू। जेव्हा पण महाराष्ट्रावर संकट येतं त्यावेळेस सर्वात पहिली धावून जाणारी असते म्हणजे ST महामंडळ। नेहमीच STने किंवा ST कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला कायम साथ दिली, मात्र त्यांच्या प्रश्नाची जेव्हा वेळ येते त्यावेळेस नेहमीच दुर्लक्ष केलं जातं। बऱ्याचदा STची दुरावस्था इतकी दुरावस्था आहे, अगदी पत्रे उखडलेले आहेत, STची हालत खराब आहे। अशा जीव मुठीत घेऊन ST प्रवास करत असतात STने आणि त्यावेळेस जर चुकून जर यांच्या STच्या दुरावस्थेमुळे अपघात जर झाला तर पूर्ण प्रश्न तो म्हणजे त्याला निलंबित केलं जातं त्या ड्रायव्हरला, म्हणजे कर्मचाऱ्यांवरच अखेर या सगळ्या गोष्टीचा। त्यामुळे कुठेतरी हे मुद्दाम केलं जातं का थांबायला हवं कुठेतरी असं वाटतं? एक खूप मोठं षडयंत्र या ST कर्मचाऱ्यांबद्दल होत आहे। एक तर संपूर्ण ST ही तोट्यामध्ये आहे, तो ST महामंडळ हे तोट्यामध्ये आहे असं दाखवलं जातं या किंबहुना त्याला तोट्यामध्ये ढकललं जातं। असं या कर्मचाऱ्यांना सांगतील की ST ही तोट्यामध्ये असल्यामुळे प्रायव्हेटायझेशन शिवाय दुसरा मार्ग नाही,
परंतु आता तिथे उत्तम खोब्रागडे येऊन गेले. त्यांनी सुंदरसं असं मार्गदर्शन त्यांना केलं. त्यांच्या काळामध्ये ही एसटी प्रॉफिट मध्ये होती. एसटी महामंडळाने आणि म्हाडाचे जेव्हा ते एमडी होते तेव्हा त्यांनी सांगितलं 300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार अडचणीत आलं होतं तेव्हा आम्ही दिलं. म्हणजे एखादाचा चांगला अधिकारी जर एसटी महामंडळावरती आला तर निश्चितपणे ह्या एसट्या ह्या प्रॉफिट मध्ये येतील. महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये इतर अनेक राज्य आहेत त्यांच्या एसट्या खूप चांगल्या आहेत आणि त्या नफ्यामध्ये ती लोक चालवत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये येथील कामगारांना उद्ध्वस्त करणं, मग ते सरकारी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असेल, एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे सध्याच्या सरकारने. या तिन्ही सेक्टरला उद्ध्वस्त करून एक आम्ही चांगल्यापैकी बहिणींना लाभ देतोय असं दाखवून त्यांच्याच भावांना, त्यांच्याच नवऱ्यांना, त्यांच्याच नातेवाईकांना उद्ध्वस्त करण्याचं धोरण आहे. हे सगळं ह्या कामगारांना आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून सांगितलं. संविधानिकरित्या आरक्षण तर संपू शकत नाहीयेत आपण. हे लक्षात आल्यानंतर कुठेतरी प्रायव्हेटायझेशनचं प्रमाण वाढतंय आणि त्यात मोठा भाग जो आहे तो हा एसटीचा आहे किंवा या महामंडळाचा आहे. त्याचं खासगीकरण करून कुठेतरी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किंवा या सगळ्या वर्गाला जास्त पडे त्यांना त्याच याच्यात ठेवण्याचा कुठेतरी षडयंत्र आहे असं देखील वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण पॉलिसी या देशामध्ये राबवली. जो वंचित घटक आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. शैक्षणिक आरक्षण आहे, नोकरी आरक्षण आहे, राजकीय आरक्षण. परंतु बाबासाहेबांच्या ज्या संदेशावरती येथील समाज चालला, शिका हा संदेश बाबासाहेबांनी दिला. महामंत्र मी त्याला बोलले, शिका हा. समाज शिकला. मी समाज शिकल्यानंतर बाबासाहेब नंतर म्हणाले की मोक्याच्या जागा पटकावा, म्हणजे अधिकारी वर्ग. हे सगळं बाबासाहेबांच्या विचारधारेतून झालं. शिकले, मोक्याच्या जागा पटकवल्या, आर्थिक स्तर वाढला, शैक्षणिक स्तर वाढला यांचा. हे सगळं एका व्यवस्थेला दिसून आलं की ह्यांचा प्रवास ह्या मार्गाने पुढे चाललेला आहे. म्हणून जे काही आरक्षण सरकारी कंपन्यांमधून होतं त्या सरकारी कंपन्या विकण्याचा डाव येथे सुरू झाला. काही कंपन्या विकून टाकलेल्या आहेत. उद्या सरकार सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सबमिट करेल येणाऱ्या फ्युचरमध्ये. नाही, येणाऱ्या काळामध्ये सरकार डिक्लेअर करेल की आमच्याकडे सरकारी कंपन्या नसल्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही. ही कूटनीती ह्या देशामध्ये चाललेली आहे. एका डाऊन ट्रोडन वर्गाला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, वंचित, शेतकरी असेल, कामगार असेल, याला उद्ध्वस्त करण्याचा डाव या देशामध्ये आहे. तो असंविधानिक आहे. प्रत्येक जर देशाचे जर भारत हा देश इतर देशांचं जर बघितलं, प्रत्येक देशाचं सरकार बघत असते की आपली जनता कशी सुख शांती मिळेल, कशी प्रगती होईल, देश कसा महासत्ता होईल. ह्या देशामध्ये हा सगळा प्रवास उलटा चालू आहे. म्हणून ह्याच्यापासून एकत्र येणं, संविधान वाचवणं, महापुरुषांचे विचार घेऊन चालणं, खोट्या आमिषाला न बळी पडता सरकारच्या विरुद्ध जंग लढणं, हा संदेश आम्ही देऊ इच्छितो. जय भीम. कास्ट्राईब राज्य परिवहन जी संघटना आहे त्याचा आज 45वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत माजी न्यायाधीश CL थूल सर. साहेब, काय सांगाल, आता सध्या परिवहन मंडळ जे आहे, आपली जी संघटना आहे, काय नेमकी परिस्थिती आहे या मंडळाची, परिवहन मंडळाची? महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ जे आहे ही एक आपल्या या राज्याकरता अत्यंत महत्वाची अशी एक संस्था आहे. त्या ठिकाणी बहुतेक आपले खूप मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय लोक आहेत. ड्रायव्हर असो, चालक असो, किंवा ते कंडक्टर असो, किंवा आणखी कर्मचारी, त्या लोकांना म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा मोठा भाग आहे. त्या यांना तोडून खाजगी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि ही कास्ट्राईब संघटना
मागील 45 वर्षापासून तोडण्याचा खूप प्रयत्न केला. अलग अलग प्रकारचे त्याचे दलाल पाठवले, आपसामध्ये काही भांडणं निर्माण केले, असं करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु खरोखरच मी या कास्तकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं विशेषतः धम्मापाल आपले ताकसाण साहेब असो की आपलं सुनील निर्गुणे असो, याचं मी ते काम जवळून पाहिलं. ह्या लोकांनी संघटना वाचवली आहे आणि संघटन बांधून ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व आरक्षणाने जे काही प्रभावित लोक आहेत, महत्वाचे आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाने जे प्रभावित लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी संघटन बांधलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी संघटन बांधून ह्या ठिकाणी एक त्यांचे प्रश्न जे आहेत निर्णय प्रकारचे ते सोडवत आहेत. आता पुढे एका माध्यमातून शासन केंद्रावर त्याचप्रकारे राज्य स्तरावर आरक्षण नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून खाजगीकरण करणं जोरात सुरू केलेलं आहे. मी यांना आज महत्वाचा एकच संदेश देऊ इच्छितो की शेंडी तुटू का पारंबी तुटू, पण आपण आपली संघटना कायम ठेवून आपलं आरक्षण जपण्याकरता आणि आपल्या पिढ्यांना पुन्हा आणखी चांगलं काम देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगीकरणाचा कडाडून विरोध करायचा. खाजगीकरण कोणत्याही प्रकारे होऊ द्यायचं नाही, कारण हे स्वतःच्या उत्पन्नातूनच एसटी चालू शकतात, दुसऱ्याची गरजही नाही. कारण जर त्यांना योग्य प्रकारचे आपण वाहनं जर दिले, बाकीच्या गोष्टी दिल्या तर ते दुसऱ्यावर किंवा शासनाच्या ग्रँटवर अवलंबून राहत आहेत. परंतु हे करत असताना आमचे जे कर्मचारी आहेत, मग चालक असो, वाहक असो किंवा मग कार्यालयीन कर्मचारी, त्यांच्या जीविताचा त्यांच्या म्हणजे आयुष्यमान चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनावर त्यांचे वेतन आणि त्यांच्या जे काही शासकीय जेवढ्या काही मागण्या आहेत शासकीय कर्मचाऱ्याच्या ते त्यांना द्यावं. नाही तर आता आपण पाहतो तर पेन्शन नाही आहे, काय करायचं. ह्या गोष्टी आमची पेन्शन देखील सुरू झाले पाहिजे. कर्मचाऱ्याचे यांचे जे वेतन आहे ते शासकीय कर्मचाऱ्यासाठी असलं पाहिजे. यांना सगळ्या प्रकारच्या शासकीय योजना आहेत, त्या शासकीय सवलती आहेत कर्मचाऱ्याच्या, त्या आमच्या कास्तकार संघटना मिळायला पाहिजे, जे एसटी महामंडळाच्या लोकांना मिळायला पाहिजे. त्याकरता मला पूर्ण आत्मविश्वास आहे की कास्तकार संघटनाच ही गोष्ट घडवून आणेल आणि कास्तकार संघटने माध्यमातूनच ह्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल आणि त्याच्या सर्व सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण पुन्हा एकदा या कास्तकार संघटनेचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा. साहेब, पण ही जी संघटना आहे कास्ट्राईब संघटना, ही खरं तर चळवळीतली जे खूप महत्वाचा भाग आहे कर्मचारी संघटनेचा किंवा कर्मचारी जी चळवळ आहे त्यातल्या त्यांची खूप मोठा भाग आहे. तरी सुद्धा यांच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. आता देखील सर एसटी महामंडळाच्या जर बसेस पाहाल इतकी दुरावस्था आहे, वेतन वगैरे तर वेगळी गोष्ट, पण साध्या जीवाला धोका. त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की बाबासाहेबांचे जे विचार आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून जे आरक्षण आणि बाकीच्या गोष्टी द्यायच्या होत्या ते नष्ट करण्याच्या करता हे शासकीय धोरण जे आहे ते शासकीय धोरण खाजगीकरणाकडे फार वाढत आहे. ज्या दिवशी खाजगीकरण होईल त्या दिवशी तुमचं कंत्राटी म्हणजे कामगार तुम्ही नेमता, म्हणजे जे काही आपण कंत्राटी कार्य त्या दिवशी तुम्हाला आरक्षण लागू होते का? तिला आरक्षण नसते. म्हणून हे खाजगीकरण करून तुमचं आरक्षण संपवण्याचा हा एक छुपा डाव आहे. त्याच्यापासून कर्मचाऱ्यांना संघटित होऊन लढा देणं गरजेचं आहे. आणि त्या जोपर्यंत तुम्ही खाजगीकरणाचा विरोध करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते मुद्दामच ते करतायत की एसटीच्या ज्या सेवा आहेत आणि खाजगी लोकांना त्यांच्या प्रायव्हेट बसेस चालण्याकरता रस्ते देतात. त्यांना रस्ते द्यायची गरज काय? पण ते काय असते, आमदार, खासदार किंवा सरकारी अधिकारी यांच्या त्या ट्रॅव्हल एजन्सीज असतात, त्यांना ते आपलं चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्या रूटवर जागा देतात. अरे आमची एसटी तर शेवटच्या ज्या ठिकाणी रस्ता नाही अशा ठिकाणी सुद्धा जाते. कशा करता? ह्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांना सेवा देण्याकरता. ते आपल्या जीवाचा आपल्या घराचा विचार करत नाही, कारण सेवा द्यायची आहे अशा दृष्टिकोनात करतात. म्हणून ही जो छुपा अजेंडा आहे की आरक्षण नष्ट करण्याचा आणि कर्मचाऱ्यांना दुरावस्थेत टाकण्याचा, गाड्या वगैरे जे खराब राहतात त्याच्यामध्ये थोडक्यात जे दलित वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने यावर अवलंबून आहे, त्यामुळे मुद्दाम खासगीकरणाचा घाट घातला जातो असं वाटतं. बिलकुल खरी गोष्ट आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे हे विचारलं की अशी परिस्थिती आहे की मोठ्या संख्येने आरक्षणाने जे लोक प्रभावित आहेत किंवा आरक्षणामुळे ते त्याचा लाभ घेत आहेत, त्या लाभान्वित लोकांचा लाभ नष्ट करण्याचा हा छुपा अजेंडा आहे. चला, धन्यवाद सर, थँक्यू.
तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे परिवहन मंडळातून सरकार जे आहे ते याचं पूर्णपणे खाजगीकरण करण्याच्या वाटेने आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दलित वर्ग जो आहे तो जो आरक्षणाची प्रभावित आहे तो त्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो या वर्गावर होऊ शकतो आणि त्यासाठी कुठेतरी मुद्दाम अशा प्रकारे केलं जाते का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सध्या खोब्रागडे साहेब आपल्या सोबत आहेत. तर साहेब आत्ताच राज्य परिवहन मंडळ जे आहेत आपल्या संघटनेचं जे आहे तर वर्धापन दिन झाला, त्यात तुम्ही अत्यंत उत्तम भाषण केलं. तर तुम्ही अनेक समस्यांवर कसा तोडगा काढला गेला याबद्दल बोललात, कारण बऱ्याचदा फक्त समस्यांवर आमच्यावर हेच होतं, अत्याचार होतात, मात्र त्यावर तोडगा काढला आणि त्याबद्दल तुम्ही बोललात. तर काय सांगाल आत्ताची जी परिस्थिती आहे परिवहन मंडळाची किंवा एसटी मंडळाची, काय सध्या आहे त्या परिस्थितीत आणि काय कशा प्रकारे त्याच्यात बदल व्हायला हवा असतो? नाही, मला वाटतं एसटीची आजची तर परिस्थिती मला माहिती नाही, कारण मी जवळजवळ 20 वर्ष आणि आजकाल मी जवळजवळ वर्षातून 3-4 महिने बाहेरच असतो. पण मला एक मत आहे की ही एसटी मध्ये जर म्हणजे एमडी खंबीर असले, तत्वानी वागणारे असते आणि काय बिघडेल जास्त बदलीच होईल ना. माझ्या 7 बदल्या 6 महिन्यात झाल्या, पण जर तत्वानी वागणार एमडी तर ही एक अतिशय चांगली ऑर्गनायझेशन आहे. काही यांना सरकारकडे हात जोडायची आवश्यकता नाही. हे एवढा कमावू शकतात की हे सरकारला कधी देऊ शकतात. ही अशी संस्था आहे, पण ती प्रामाणिकपणे चालवली पाहिजे. कोणाच्याही राजकारणाच्या दबावाखाली यायचं नाही. संस्थेचा फायदा कसा होईल बघायचं. आता जे मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी बाहेर खाजगी करायचं, तेव्हाच्या चेअरमनचीच होतं साताऱ्याला, बंद केला मी. हिंमत नाही झाली कोणाची मला बोलायला. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मी टेंडर काढलं, एक कंपनी मुख्यमंत्र्याकडे गेली, मुख्यमंत्री साहेब टेंडर मध्ये हा लोच नाही, याला नाही देत आहे, मुख्यमंत्री पण नाही. पण हे जाऊन लोटांगण घालतात. नाहीतर खंबीर प्रमाणात तुम्ही जर तत्वानी राहिला, IAS अधिकारी जर तत्वानी राहिला, तर त्यांनी स्वतः भ्रष्टाचार केला नाही तर कोणत्या मिनिस्टरची हिंमत नाही की त्यांच्या दबाव. यासाठी तुम्ही त्यांना माहिती आहे याचे विकनेस. मग तुम्ही तुमचे 4 करता, आमचे 2 करा की. हे सगळं प्रामाणिकपणे जर काम केलं काही होणार नाही. आणि एसटीला फार चांगलं भविष्य आहे. यांच्या प्रॉपर्टीज बघा, यांचं काम बघा. अजूनही एसटीवर जनतेचा विश्वास आहे. ग्रामीण भागातली जनता बोला, खाजगी बसेस म्हणतात एसटी कुठं उभे राहील एसटीसाठी. तर ज्या संस्थेवर जनतेचा विश्वास आहे त्या संस्थेला मरण नाही. सर कायम कुठलीही परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रावर येते त्यावेळेस सर्वात पहिली उभी राहते ती म्हणजे एसटी महामंडळ. कारण कोविड काळात सुद्धा ना कुणीच मदत केली नाही, मात्र एसटी महामंडळ जी आहे ती त्याचा वापर सगळ्यांनी केला. मात्र ज्यावेळेस फायदा द्यायचा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सोयी सुविधा करण्याची, वेतनवाढीचा प्रश्न येतो किंवा त्यांना सोयी देण्याचा, अगदी महिला कर्मचाऱ्यांची तर हालत बद्दल न बोललेलंच बरं आहे. मात्र यावर काही समस्यांचा जबाबदारी जे एमडी असतात त्यांची आहे. जसं मी असताना सांगत होतो त्यांना मग ते सरकार सांगायचे की ते रिटायर्ड काय यांना फ्री मध्ये द्या, म्हणजे पैसे द्या तुम्ही मला. ही काही धर्मदाय संस्था नाही आहे. आमची एसटी धर्मदाय संस्था नाही. आम्हाला यांना पगार द्यावे लागतात. तर ते म्हणतात की या वर्गांना कोण फ्रीडम फायटरला फ्री मध्ये, म्हटलं देतो ना, पण जितके फ्रीडम फायटर फ्री मध्ये जातील त्यांचे जे पैसे होतील तर तुम्ही आम्हाला द्या, नाही काय देत. बस अडून बसलो मी. काय बिघडलं माझं, बदली केली, दुसरं काय बिघडलं. अर्धी शासकीय आहे ती पूर्ण शासकीय तो शक्यच नाही. मग तुमचं आज कुणालाही तुमचं स्वातंत्र्य जाईल हो. मग तुम्हाला सरकारी पगार द्या, सरकारचेच पगार बाहेर होत नाही वेळेवर, यांना काय होणार. आणि एवढी चांगली संस्था कशाला अरे करण्यामागे उद्देश होता की यांना स्वायत्तता हवी काम करण्याची, यांनी स्वतःची प्रगती हे सगळं निघून जाईल ना. मग मिनिस्टर या डोक्यावर बसेल ना. आता बसू शकत नाही ना. मी असताना मिनिस्टर पाय नाही घालत एसटी मध्ये, विचार या ना. ते काही कोण एक मिनिस्टर होता, त्यांनी पत्र दिलं की काय बाबा एसटीच्या याच्यामध्ये मला बसायसाठी केबिन द्या म्हणून. कोण आदिवासी मंत्री इथला गडचिरोलीचा, मी ते पत्राला प्रमाणे फेकून दिलं. म्हटलं नाही याला मंत्र्यांनी मंत्रालयात बसायचं असते म्हटलं, एसटी मध्ये नाही. दुसरं एक सांगतो मी तुम्हाला, आज सांगितलं नाही. एक रत्नपारखी म्हणून रिजनल इंजिनियरला जनरल मॅनेजर पोस्ट द्या असं पत्र आलं सचिवाचं. मंत्र्याचे आदेश आहेत. जसंही पत्र आलं मी त्याला पोस्टिंग नाही दिली. तो जो अधिकारी त्याकडे त्याला निलंबित केला. रत्नपारखीला केलं की नाही निलंबित. यासाठी कलेजा लागते. यासाठी आंबेडकर हृदयामध्ये चालला आहे. ज्यांच्या हृदयात आंबेडकर नाही तो शंड. सर तुम्ही ज्या प्रकारे इतक्या कणखरपणे बोलताय, इतक्या रोखठोकपणे बोलतात, ही अशा प्रकारे भूमिका घ्यायला आजकाल का नाही जमत. त्यांना विचारा. आम्ही तर घेतो, आम्ही तर घेतली भाव प्रत्येक जागी. हृदयामध्ये आंबेडकर असलं की सगळं होतं.
विचारात आंबेडकर असला, हृदयात आंबेडकर असला की सगळं शक्य आहे. टास्क फाईव्ह जे संघटना आहे, कर्मचारी संघटना, त्याचे जे सरचिटणीस आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, आता सध्या वर्धापन दिन हा साजरा केला गेला तुम्ही, त्याचबरोबर असं मोठी मोठी हस्ती या ठिकाणी उपस्थित होते, चळवळीतली मोठे मोठे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी याबद्दल देखील चर्चा केली. कशा प्रकारे अजूनही दलित वंचित समाजाबरोबर अजूनही कशा प्रकारे अन्याय केला जातो अनेक स्तरांवर. तर तुम्हालाही काय वाटतं की या संघटनेच्या वतीने अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची मागणी तुम्ही संघटना आज या ठिकाणी दादरला हे जे आंबेडकर भवन आहे, हे चळवळीचं केंद्र, या ठिकाणी आज कास्ट्राईब राज्य करून कर्मचारी संघटनेचा 45वा वर्धापन दिन आम्ही इथे साजरा करतो. संघटनेची स्थापना मुळात जी झाली ती मागासवर्गीय म्हणजे SC, ST, BGNT, OBC हे जे घटक आहेत 85% यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी झाले आणि आम्ही सातत्याने याच्यावर आवाज उठवत आलो. हे इथे माझे सहकारी आहेत, हे जळगावहून आले, जळगाव विभागाचे सरचिटणीस आहेत शैलेश ननावरे. यांच्या आगारामध्ये जो डेपो मॅनेजर आहे तो फक्त मागासवर्गीय कर्मचारी म्हणून त्यांना निलंबित करतो, त्यांना ड्युट्यांमध्ये त्रास देतो. हा प्रकार राज्यातल्या सगळ्या ठिकाणी, ठाण्यात आहे, परळमध्ये आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आजही जे उच्चवर्णीय अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये जातीचा प्रभाव आहे आणि ते जातीच्या प्रभावाच्या अंतर्गत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कामगिऱ्या देताना मुद्दाम अशा पद्धतीने देतात की त्याला ती ड्युटी सोयीची होता कामा नये, तर त्याची गैरहजेरी कशी होईल, त्याच्यावर कारवाई कशी करता येईल, त्याला निलंबित कसं करता येईल, त्याला बडतर्फ कसं करता येईल, हा जातीयवाद आजही ST महामंडळातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे. या विरोधात कास्ट्राईब राज्यपर्यंत कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलन करते, लढते. अनुसूचित जाती जमाती आयोग जे आहे राज्याचं आणि देशातलं, या आयोगाच्या माध्यमातून आम्हाला आता थोर साहेबांनी सांगितलं की आम्हाला त्रैमासिक बैठक आहे. ह्या त्रैमासिक बैठकांमध्ये सातत्याने हे विषय आमचे येतात. यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करतोय. त्यांना न्याय देण्याच्यासाठी कास्ट्राईब संघटना आतापर्यंत प्रयत्न करत आलेली आहे. आता विषय असा आहे की आज एवढे सगळे मान्यवर आले, 45 वर्ष आम्ही आता संघर्षातून ही वाटचाल इथपर्यंत केलेली आहे. ट्रेड युनियन म्हणून काम करत असताना आमचा प्रयत्न असा आहे की ST कामगारांना न्याय मिळावा. STच्या कामगारांना आजही शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ नाहीये. काही लोकांनी भूलथापा देऊन 6 महिने घालवले, परंतु STच्या पगार लोकांना 1 रुपयाचा सुद्धा पगारवाढ त्यांनी दिलेली नाहीये. मागच्या वेळेला आमच्या आंदोलनातून काही प्रमाणात पगारवाढ झाली, परंतु आजही शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे STच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाहीये. ती मिळण्यासाठी आम्ही निर्णायक लढाई येत्या काही दिवसामध्ये सुरू करणार आहोत. जसं की आता हिवाळी अधिवेशनात नागपूरला आम्ही मोर्चा काढणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यभर आम्ही दौरे करणार आहोत. वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही घेराव घालणार आहोत आणि एक मोठं आंदोलन राज्यव्यापी आम्ही करणार आहोत. आमच्या थकबाकी आहेत, महागाई भत्त्याची थकबाकी 18 पासून 2018 पासून बाकी आहे. 2016 पासून वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची महागाई फरक बाकी आहे. जवळजवळ 4,420 कोटीची थकबाकी आहे. त्याच्यातली फक्त 6,500 रुपयाची जी वाढ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी जी दिली, त्याचा फरक 48 हप्ते. आम्हाला 48 हप्ते का देता? सरकारच्या सगळ्या योजना राबवण्याचं काम हा STचा कर्मचारी करतो. जेवढ्या 27, 28, 29 ज्या योजना आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असेल, अमृत ज्येष्ठ नागरिक असेल, महिलांची सवलत असेल, क्रीडा पुरस्कार असतील, वेगवेगळे सामाजिक पुरस्कार असतील, या सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम STचा कामगार करतो. जिथे कोणी जात नाही तिथे ST जाते. मग ते दर्या असेल, खोऱ्या असेल, पाऊस असेल, पाणी असेल, अरुंद रस्ते असतील, STचा कर्मचारी त्या प्रत्येकाच्या साठी आपली सेवा देतो. मग STच्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकार करणार आहे की नाही? आमचा सरकारला हा विचार आहे. आज सगळीकडे देवाभाऊचे पोस्टर लागतात, देवाभाऊ म्हणून. आमची देवाभाऊला सांगा ना, आमचे प्रश्न तुम्हाला कळत नाही का? ज्या माणसांनी 6 महिने आंदोलन केलं त्याच्या पाठीशी तुम्हीच राहिलात. मग आता जर तुम्हाला आमचे प्रश्न कळत नसेल तर पुन्हा ती परिस्थिती आम्ही निर्माण करायची का आंदोलनाच्या माध्यमातून? तर ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका अशी आमची हात जोडून मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री यांना विनंती आहे की आमच्या प्रश्नावर तातडीने येत्या काही दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा आणि ST कामगारांना न्याय द्यावा, एवढीच आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करतो.